माया इकडे रे. हा हे कपाटन ती उघड काय ठेवलंय तो ती कपाट हा? कसं उघडे या इकडे पाहू. हा म्हणजे रातचं उघड ठेवून झोपला होता काय तुम्ही? नाही मी तर बंद केलं होतं. आणि मग कस काय अरे उघडलं कसं म्हण माझं चेन सोन्याची चेन काय? हा चोरी झाली. मी कशाला आरशात पाहू ग, मी कशाला आरशात पाहू ग, मी कशाला बंधनात राहू ग, मीच माझ्या रूपाची राणी ग, मीच माझ्या रूपाची राणी ग. भात झाली घाणी, लेट झाले ऑलरेडी. पटकन आहे ना 500 रुपये घेते. पैसे पैसे कुठे? मम्मी, ए मम्मी, मम्मी लवकर इकडे. काय झालं का भुनभुन काय सकाळी सकाळी माणसाच्या मागे काय थोडे काम असतात काय? तुम्हाला गिराय करा त्याला करा. अगं तुला जर मला पैसे ना परत घ्यायचे होते ना तर मला द्यायचेच नव्हते. झोप नाही झाली का तुझी? काय तशी उठतीच 9ला. झोप नसते झाली आणि काय बोलती? तुला पाकिटातून मला पैसे घ्यायचे मी दिले खायला असते तुला. अगं मम्मी पण तुला तेच म्हणते, रात्री 500ची नोट दिली आणि आता त्याच्यात नाहीये, परत घेतले. अगं बाई मी पैसे दिलेच नसते ना. आणि मी कशाला घेतोय पैसे? मग कोणी घेतले? कोणी घेतले? मला काय वाटतंय हा दाद्यानं तर नसून घेतले ना. दाद्या कशाला घेईल? आणि त्याला पाहिजे तर तो मला म्हणत असतो. हा, तेवढा तो आहे. डायरेक्ट मागतो का कधी तुला? मला म्हणून आई पैसे दे. कळालं काय तुझा बाप. हा आता तुझ्या बापाला घ्यायची सवय नाही का? बोलव बोलव पटकन, बोलव दादवला. मी दादावला बोलवते पण दादाव मायाव धावला नाही पाहिजे. विचार मला 500 रुपये लागतायत. ओ ओ काय रे? काय दीदी म्हणते की नाही का हा. 500 रुपये बॅगीतले तुम्ही घे. काय? मी असं नाही म्हणत. मी मम्मीला विचारलं तर मम्मी म्हणली का तुला माहिती ऐका ना ना. तुझ्या बापाला टाकायची सवय आहे. नाही, अहो मी काय म्हणते ऐका ना, हा. जर घेतले असन तर दीदीला द्या ना, दीदीच्या कॉलेजला लागत. ए, डोक्यात काय पाणी बिनी झालं काय तुया का सारखली? अहो ऐका ना, मला तिचे पैसे घ्यायचे काय करायचे? मी संध्याकाळी देईन ना तुम्हाला 100. बरं संध्याकाळी तुला द्यायची गरज काय माझ्याकडे द्यायचे का? हा. मीच तुम्हाला देतोय. ऐका ना पप्पा, द्या ना मग तिचे 500 माघारी. मम्मी संध्याकाळी पैसे देती आणि सकाळी पैसेच गायब होतात. काय, नाही. डोक्यात पाणी बिनी झालं काय बावळाटा? दिदे. मला जर घ्यायचं मी दिले काय असते तिला होईला. काय करायचे माहिती का? काय तुझ्या नावाखाली ना हा. माया कोण उकळीत राहायची. हा? हा, असं ए करायचं. बाई, म्हणजे मला तू- सांगायचं दिदी लागायच्यात तू पिशी ठेवलं आणि करायचं आणि परत घ्यायची. अहो नाही हो, मी कशाला घेऊ पैसे? आणि जर मला घ्यायचे असते तर मी तिला दिलेच नसते ना. हा पप्पा, मम्मी खोटं बोलती. मी एकदा आहे ना पाहिलं होतं तिने तुमच्या खिशातून पैसे घेतले होते तेव्हा. मला काय वाटतं कधी कधी पैसे माया खिशातून बी जातात ना, मग ह्यो की बरोबर तो पाहिलं ना आणि मग आता हा. तसंच केलं असेल. बॅगेतून काढलं अहो, आणि तुमच्या ठेवून खिशातून गेले. काढत असते मी, तिच्या बॅगेतून काढला काढीत तिला दिलेत मी. माझ्या खिशातून काढते म्हणल्यावर तिचं काय रे? तुला माहिती ना आता तिने हट्ट केला की बाप देतोयच. अहो मी काय म्हणते ऐका ना, हा. घेतली असेल तर देऊन टाका, तिला कॉलेजला लागतात, उशीर झालाय तिला. बरं मी म्हणतो ना जाऊ दे वापरायचं, तो घेतले तर सरळ सरळ सांग ना माझ्याकडे, मी दुसरे 500 देतो बाबा तिला. अजून काय करू? मी एकदा दाद्याला विचारते. दाद्या, ए दाद्या, ही कुठे हिंडत काय? बोला. ती गळ्यात कशाला काही घातलंय? का बरं मला पप्पा घालू दे दिले ते. ना. हम्म. घालू दे ना. मग? काय त्याला हाणते का काय कोणी? अहो पोराला कॉलेजला जायला लागते, तुम्ही बरं ती जाऊ दे, हम्म. ती गळ्यातलं फिरतलं ती दीदीचे 500 रुपये घेतले देऊन टाक. मी कुठे घेतले? मग तू खिशाला काय हात लावला? खिशाला हात लावला कस काय तू? म्हणजे तूच घेतलेत माझे पैसे. नाही मी नाही घेतले. कशाला हात घालत होता? मला वाटलं माझ्याकडून पैसे मागतायत, मला तू दिले होते नाही. मला पहिले तू नाही का बॉल घ्यायला दिले होते, मी क्रिकेट खेळायला जायचं होतं. दाखव. आता पायातून महिना झालाय त्याच्याकडे कुठं राहिले असेल पैसे? भंगले म्हणे का करतो असा दाद्या? माझ्याकडे नाही पैसे तुझे, तर मी हात बॅगेला हात पण नाही लावत मी. हा. मग गेले कुठे पैसे माझ्या पर्स मधून?
म्हणजे माझ्यावर शक घेतायत का तुम्ही सगळेजण? अरे शक नाही घेत, तुझ्यावर विचारतोय. नाही घेत, माझ्यावर घेते ते. माझा बी नंबर लागलाय, तुझा लागलाय आणि हिचा बी लागलाय, पण ही काय होतंय कधी मध्ये माझ्या खिशातून काढी पैसे. अरे काय झालं तुला सांगते मी. रात्री ना मम्मीने मला 500 रुपये दिले आणि आता मला कॉलेजला निघायचं उशीर झालाय. म्हणलं घ्यावे पैसे, बघितलं तू पैसेच नाही, पैसे गायब. हे काय तू हिच्या बोलण्यावर लक्ष देते का? हा हीच नाही का काय ते खायला प्यायला घेतलं असं ही विसरती. काय पण नको बोलू, मी कधी काय खाते. तसंच झालं असं. चला हो, हा, बघा आपली कामं. अगं पण रात्री तू मला दिले ना पैसे, मग मी रात्री कुठं काय खायला गेले. ए, कुठे गेली ती का खायला? बरं एक येडा काम आहे करा. ए बाबा नका लई तंदू, 500चा विषय आहे हा. ना, मी देतो. चल. चाललं त्या पटकन, मला उशीर झालाय. तुझ्या मोबाईल मारतो, फोन पे करतो. हा चालतंय, मग जाऊ का मी, हा, उशीर हा. झालाय. जा. मला दिसेना त्यातलं थोडं. ते घाले डोक्यात एक. अयो दिसत नाही तिला माझ्या चांगल्या होते जा, जा, जा बाबा जा. जाऊ द्या, काय किरकोळ यार, 500 रुपये म्हणजे काय. हा आणि त्याच्यापासून कायला काम लावलाय आणि तुला बी अक्कल नाही दिली. आणि मला कुठं अक्कल होती? बरं, मी जाऊ का? निघ. हा हा ना जा. निघ म्हणते नाश्ता तर नाही देत. जातो का तू आता? आईच तशी, मलाच नाही तर तुला का नाश्ता भेटा लिकीला 500 ऑनलाईन सोडित म्हणले सोडतो ना. आणि मला द्यायला रोग कुठं काय तुला कुठे जायचं दळीदार माणसा काम करू करू मारायला लागले घरात. कर मग. बेटा कालू. चला महेश झोपलेला आहे. बेटा कालू. बघू काय लईच बच्चे जावे लागा ना, ती उठला तावड घेईन. हे बघतो खाले आलू. अरे बापरे, दोन पाहिला चांगलीच झाली म्हणायचं. ऐ सोनं सोनं. जा बरं. अरे पोर कवा झोपत आहे, काय करते काय बघ. ए मया कवा झोपतो. सकाळ झाली. सकाळ झाली म्हणजे तुला कळत नाही काय. अरे पार ऊन पडलंय तरी तू झोपलेलाच आहे म्हणजे. मला झोपलंय सून लागली होती, काल उशीर झाला यायला. हा चहा आता मी देऊ तुला चहा करून. आईला सांगा ना मग. अरे वा वा वा, चांगला पोटाला पोरे आलाय का. किती वाजले? बघ ना, तुला काय गाड्या बिड्या कळत नाही का ते मोबाईल बघ ना तुला. अयो, 11 वाजायला आले, मला शाळेत जायचंय. मला टाकलं पाहिजे तुला शाळेत जायचंय. कॉलेजला अरे मग ते कोणी उठायचं, तुला कळत नाही उठायचं. नाही उठावलं म्हणजे कवरच झोपतो. पाणी तापून द्या ना तेवढं. जा ते तू आईने पाणी तापवलं असेल बघ. मी जातो. हा हा मी आवाज पटकन. बरं मया इकडे रे. हा हे कपाटन ते उघड काल ठेवलंय तो ती. बाबा हा? कसं उघडे या इकडे पाहू. हा? म्हणजे रातचं उघडं ठेवून झोपला होता काय तू. नाही मी तर बंद केलं होतं. आणि मग कस काय अरे उघडलं कसं म्हण. माझं चेन, सोन्याची चेन काय? हा चोरी झाली. ये आहे आई कुठे गेली? अरे गाय पण आहे इथं कुलूप लावून झोपायचं ना मग. तुमचं कोणच लक्ष नव्हतं का? काय झालंय? काय घरामध्ये वाळडा घसा कोरडाय. अगं माझी सोन्याची चेन हा? मी तर ठेवली होती. नाहीये ना. झोपलंय कवर आता उठावलंय मी त्याला आणि ती म्हणतोय माहिती पावसाळा कपाटन तिने उघड होतं. पावसाळा काय. अगं नाही ना हा उघड होतं सगळं. उघड होते. तू का एवढं ठेवून झोपला काय? हा नाही मी बंद केलं होतं ना संध्याकाळी. लॉक नव्हतं लावलं? लावलं होतं. तुमची ना निवळ कान फडा आणली पाहिजे. दीदी विचार घेतलं का तिने. दे ए ताईडे आता मी घेतली काय तो आता. अरे 4 दिवसाला कुठं वाढीत आता. ओ माझा काय संबंध नाही. काय मै चेन दे, काय? सोन्याची चेन दे. अरे, दे ना, कशाला उगाच खटपट करते?
ती का भावाच्या शेतात जातात का घरच्या घरात? अरे ओरडायचं कमी करा. त्याची चैन मी कशाला घेईल? ती जेंट्सची चैन आहे, मला काही कळत नाही का? नंतर घरात बसा, नंतर तुमचं काय खेळ असेल ते खेळत बसा, त्याची चैन देऊन टाका. अगं मम्मी पण मी कधी खेळ खेळते? मला काय करायचं तुझ्या चैनीचं? मी तुझी आज चैन आतापर्यंत कुठं ठेवतो, काय करतो, कोणाला दिली का नाही का विचारलंय का? मला माहित पण नाही तुझी चैन कुठं असती. बघा ताईडे, मग जर मला समजलं ना की तू घेतलेली पाया मग हा अरे तूच कोणत्या तरी मित्राला दिली असशील, कॉलेजमध्ये अशी हवा करतो, चैन दाखवतो, मला काही माहित नाही का? हे दोन आहेत म्हणून तरी बरं राहिला काही काय होते वाढीत येत. आता त्या दिवशी हिचे 500 गेले त्याचं काय वाटलं नाही, पण आज चेनच गेली. पप्पा 2 गेल्या चैनी. हा कोण? अरे तो काय पोर खेळ का? पप्पा मी काय म्हणते, आता आहे ना दुसरं कोण आलं नव्हतं आपल्या घरात. हे ना गड्याचं काम असणार आहे आपल्या. नाही नाही तो नाही करू शकत असलं. अरे ती गरीब आहे, आज अहो, 20 वर्ष ते झाले. जाऊ द्या, कुणी चोरू द्या, कुणी काय होऊ द्या, पहिले ते पोलिसांना फोन लावा. हो फोन तिकडे. आणि कंप्लीट तर नोंदवणं गरजेचं आहे. तुम्ही कंप्लीट द्या पहिले. हा 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 पहिली कंप्लेंट करा. 2 चैनी म्हणजे ते केवढ्या किती होत्या? 2 होत्या ना म्हणलं ना. हॅलो, हा पोलीस स्टेशन. हा मी आहे ना चिमाजी गोमाजी वांगे थोडे बोलतोय. अहो माझ्या घरी ना चोरी झाली. हा वातावरण तेवढं लवकर या. हा ती तुम्हाला बाकीचं काय गेलंय काय नाही ती इथं आल्यावर सांगतो. ऍड्रेस सांगा ना. हा मग याला या, खालची वाडी. खालच्या वाडीला या. हा आणि माझे नाव विचारा, कोणी बी सांगेल. हा हा या. वांगे थोडे म्हणले तुला कोणी जाणार. अहो हा फक्त वांगे थोडे म्हणा, चिमाजी वांगे थोडे म्हणा. हा हा चालेल या येते. अहो पण ती चैनी 2 किती तोळ्याच्या होत्या? अरे त्याची काय काय बाप काय करतोय, कष्ट करून ती केलेले खेळ आहे. अरे तुम्हाला तेवढं सांभाळता येत नाही म्हणे काय केलं पाहिजे मी? खरं सांग बर का, त्या मित्राला नाही दिली ना शायनिंग मारायला? मी कोणाला देऊ, इथंच ठेवलेली होती मी. हा मला तू एक सांग रे, तुला काही नाद बिंद आहे ना का मोडले तो सोनारगड? नाही काही पण आणि इथं दाटूनच म्हणतोय का चोरी झाली. तू खरं बोल बर का माझ्या ना कान फड आणि तुझं नाही ना खरं. अरे बाबा, आता लाईन सोडली काही काही सोडले का तुला मला सांग खरं. हाणू नका मग पाया पडू का तुमच्या? अरे तुम्हाला साधं चैनी सांभाळता येईना म्हणजे वर तोंड करून 11 वाजेपर्यंत झोप होतोस. बरं तू एक काम करते का, हे दीदीच्या डोक्यात आलंय ना, एक काम करा बरं सगळीच आहे ना गाडीवर लक्ष ठेवा बरं. हा आणि नेमकं कळ ना आपल्याला, हिला शंका आलेलीच आहे ना, मग लक्ष ठेवाय काय हरकत आहे. पोलीस येऊपर्यंत आहे ना तुम्ही लक्ष ठेवा, हे काय करतोय कुठं आहे काय काय चाललंय एवढंच बघा. हा आम्ही दोघी जातो. हा तुम्ही जा. दोघी तुमच्या पद्धतीने. हा आणि तू बी आहे ना, तू बी सारखा मागे राहते बघा. हा तवर येतात पोलीस, मी आहे चल निघ. हा सांभाळता याय ना गाई गाई आणि इकडे तिकडे बघा त्यात निसती डोकं गंध करून टाकलं यांनी माये. कोपीत बघू चल. बाई कुठं सापडला नाही, कुठं अयो कुठं कोपीत कोण नाही, कुठं राहणारही नाही. अरे मैसा कुठं हरवला चैन, कुठं नाही. माझी थोडी चुकी आता जाऊन जाऊन. तुझ्यामुळं पप्पा केवढं बोलले बघितलं ना. एवढं नको ताई तू म्हणजे तो पण 500. थोबडवर करून बोलताना लाज नाही वाटत का? चैनी हरवल्या 500चं काय सांगतो? तेच माझे फक्त 500 गेलेत, तू केवढ्याच्या चैनी घातल्यात. होती चुकी मग. कितीतरी लाखाच्या आहेत. इंदर, एक काम करा, मी इकडे बघून येते, तुम्ही दोघं जण त्या खालच्या कोपीत जाऊन बघून या. पळा लवकर. जा चल 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 लवकर. कुठे बाई? हायला आज तर लय मोठं कपाळ घावलं. कुठे गेलं? दोन चैनी पैसाच पैसा घालून बघू बरं कशी दिसती. काय घालतो चैन ती. बाहेर चल. मालक तुम्ही बाहेर ये. ऐका ऐका एक ये मिनिट. बाहेर. अरे एक मिनिट ऐका. अरे ऐका ऐका. ऐका. एवढा विश्वास अरे नाही. ठेवला? एवढा विश्वास नाही. ठेवला? मी विश्वास ठेवला तुझ्यावर? कारण काय? हा? कारण तू होतं. चोरली, तू चोरली, अहो, नाही. तू ऐक. चोरली. आले का पप्पा? ऐका. ओ पप्पा हे- लवकर या, पळत पळत. अरे ऐका माझं ऐकून तर घ्या. अहो मला काय झालं? मला अहो पप्पाची चाळीची अहो, काय? दादा ऐका दादा
काय केलं हे अहो, माझ्या मला बरेच मी इथं बरेच दे इकडं. दे इकडं ते चाव्या. पण ह्याच्याजवळ चाव्या आल्या कशा काय? 2 चैनी पाहिजे बरं. चाव्या कशा केल्या तो तयार हा? ते साबणावर प्रत्येक चावी छापा मारून मी करत होतो. अजून किती ठिकाणी केल्या चोऱ्या न- किती ठिकाणी केल्या? एवढी एकच केली. या चोऱ्या करता करता तो केस गेले अहो, नाही ऐका काय? थांबा दादा मला बोलू दे जरा. तू 20 वर्ष तुला एवढा इमानदारीने सांभाळला आणि तू शेवट मालकाला उचला. अहो, अरे? मला तुम्ही 20 वर्ष झाले पगारही वाढवा ना, म्हणजे मला पैसेही द्यायना काही. म्हणून तो चोऱ्या केल्या का माझे हाल चालले होते. अरे मला मला नव्हती रे अपेक्षा तुझ्या कोणी. हा? तुला पोरासारखं जपत होतो रे. हा? आणि तो शेवटी मला ही दिवस दाखवले का तो घरात चोरी पैशाची गरज आणि होती. तुला त्या चाव्या बनवायची काय गरज अरे होती? तू पैसे चोरीत होता आता आम्ही नव्हतो काय बोलत. तू डायरेक्ट सोनं चोरायला लागला घरातलं. म्हणजे त्या दिवशी 500 रुपये पण ह्यानी चोरले असणार आहेत माझ्या पैसे पर्समधून. घेतले तो आहे तू काय म्हणते नाही, नाही, 500 रुपये नाही. चोरला. चोरी फक्त माझीच केली का एवढ्या चाव्या बनवून लोकांची बी कपाट नाही उघडली कुठं? मी कुठंच नाही केली चोरी. हे चाव्या बनवता बनवता मला 20 वर्ष गेले आणि ही पहिली चोरी आहे माझी. आणि ती बी घरातच केली आधी ना. हा, मग जिथं खाल्लं तिथंच ना. आबा कसली पहिली चोरी 500 रुपये पहिले चोरले नाही का? अरे पण म्हणजे अरे, तेच ना. बस. पण ते फेलच झालं ना त्याचं. 20 वर्ष ज्याच्यात घातले तिथं फेलच झालं. आपण पकडलं त्याला. हे बघा मी आता याला घेऊन जातो हा नाही साहेब, मी नाही काय पुन्हा नाही करणार. साहेब पुन्हा नाही करणार. चोरी ती चोरीचे अहो, एक केल्या काय 2 केल्या काय घरात केली काय बाहेर केली काय हा? एक बारी माफ करा साहेब, मजबुरी माफ होती. नका करू काहीच नका माफ करू. नाही याला साहेब तिथे गेल्यावर करते हा, काय त्याची करायचं ना ते. कंप्लेंट चाल- नोंदवून घ्या. नोंदून घेतलीत हा. ना फोन केला तुम्ही तेव्हाच हा. नोंदली. पण ती हा. सापडलाय नाही हो. मला नव्हतं वाटतं याच्या माहिती शंका सुद्धा नव्हती. हा. अहो म्हणलं ह्यो गरगडी आहे ह्यो. कशाला असे उद्योग करीन. बरं मी- 20 वर्ष सांभाळत होतो याला मी. आणि ऐक तुझे काही माझ्याकडे पैसे राहिलेत ना ते हिशोब केलाय मी. 13,550 रुपये राहिलेत माझ्याकडे. आणि ज्या टायमाला सुटून येशील ना त्या टायमाला तुझा पैसे घेऊन जा. तुझ्या गरीबाचं मला नको. जरी तू चोर बांधला असला तरी मला नको. होय याला सोडायला घरी आहे का कोणी पण ती का आता त्याच्या पद्धतीने सुटायला कोण आहे त्याला सोडायला याला? सोडायला यायला आलं तर सुटत ना. अहो साहेब 20 वर्ष झाले तो आमच्याच घरी राहतोय. कोण असणार आहे त्याच्या घरी? एक बार माफ करा साहेब. ही जर सवय लागली ना तुला तर लय मोठा चोर वशी 500 चेनी तुझ्या किरकोळ राहते. नाही साहेब, पप्पा कसं आहे, पडिले वळण इंद्रियाचं कळ असं आहे ते. एकदा लागलेली ना सवय कधी मोडत नाही. नाही परत असं- शिक्षा झाल्याशिवाय मोडत नाही सवय. दादा तुम्ही काय बघत बसले जा घेऊन जाऊ द्या. परत असं नाही होणार साहेब. नाही, एक बार चाल. माफ करा चाल. साहेब, एक बार माफ. अहो साहेब, चाल. नाही साहेब बरं काय झालं. आता मला एक सांगा, कुठं तुझी चुकी नाही त्याच्यात. हम्म. हा लय लय नाही टाकायचं. आता पण- आपल्या घरातच आपण एका संशय घेत होतो ना. पप्पा संशय बाहेरच येत होता ना. बरं मस्त. जाऊ द्या. आता भांडू नका. मी काय म्हणते, परत गडी ठेवताना त्याची नीट पारखून निरखून त्याला ठेवा. ज्याच्या म्हणजे घरदार नाही ना असं कोणी ठेवूच नका आपल्या घरी. आता कोणाच्या मनात काय आहे ते सांगता येतं का आपल्याला? एवढा विश्वास कोणावरच ठेवायचा नाही. आता जग तसं राहिलेलं नाही. बरोबर आहे तुझं बी खरंय. हा जाऊन दे. चला आता झालं गेलं की द्या सोडून नाही आता. झालं. मला पाणी 500 रुपयासाठी फार आळ घेतला. राहू द्या, नको राहू रडू द्या, राहू द्या. मम्मी. एवढे दिवस संसार केला. आता ह्या चाव्या काय मला अरे ए, त्यांनी मम्मी. बनवलेल्या चाव्या आहेत या. मी माझ्याकडे काय डुबत मार चुळी चाळ घ्यायला. एक काम करते कपाटाची कुलप बदलून ती बदलून घेतो मी. नको हा. तू एवढं टेन्शन घेऊ. वांगाळ वशी. मी आंघोळ चल. नाही केलेली पाणी तापव ना. अरे कमी कुटाणा करून ठेवला काय जा हाताने ताप येऊ. मम्मी मला भूक लागली. मला पण ती आई एक पट पोरगी दुप्पट वरती पट आणि त्या गाड्याने तर कार्यक्रमच राबवला बा माझ्या